नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद या चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहन जोशी स्वामींच्या रूपामध्ये दिसणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी चित्रपट सृष्टीत सध्या चर्चा असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झालेली आहे। त्यानंतर आता स्वामी भक्त आणि चित्रपट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। त्यात आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। देऊळ बंद 2 या चित्रपटाचे पोस्टरमध्ये एक वेगळा भावनिक आणि आध्यात्मिक पैलू पाहायला मिळतोय। पोस्टरमध्ये स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहे। ते दुचाकीवर मागे बसलेले असून अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत आहे। विशेष म्हणजे स्वामींच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसत असताना स्नेहल तरडेच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात अश्रू दिसत आहे। या विरोधाभासामुळे कथा नेमकी कशावर आधारित आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे दमदार आवाज आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो आणि हाच अनुभव या दुसऱ्या भागातही मिळणार आहे। पहिल्या भागात स्वामींचा प्रवास आलिशान गाडीतून दाखवण्यात आला होता, तर या भागात ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात। यामधून भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्यांच्या पाठीशी असतात हा संदेश अधोरेखित केला जातो। यावेळी कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरताना दिसणार असून स्वामी कृपेने त्याच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवले जाणार आहे। कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रवीण तरडे यांनी केलेले आहे। त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहे। चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले असून वटवृक्ष एंटरटेनमेंट या बॅनर खाली हा चित्रपट साकारला गेलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। जय स्वामी समर्थ। मराठी चित्रपट सृष्टीत सध्या चर्चा असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झालेली आहे। त्यानंतर आता स्वामी भक्त आणि चित्रपट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। त्यात आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। देऊळ बंद 2 या चित्रपटाचे पोस्टरमध्ये एक वेगळा भावनिक आणि आध्यात्मिक पैलू पाहायला मिळतोय। पोस्टरमध्ये स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहे। ते दुचाकीवर मागे बसलेले असून अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत आहे। विशेष म्हणजे स्वामींच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसत असताना स्नेहल तरडेच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात अश्रू दिसत आहे। या विरोधाभासामुळे कथा नेमकी कशावर आधारित आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे दमदार आवाज आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो आणि हाच अनुभव या दुसऱ्या भागातही मिळणार आहे।
पहिल्या भागात स्वामींचा प्रवास आलिशान गाडीतून दाखवण्यात आला होता, तर या भागात ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात. यामधून भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्यांच्या पाठीशी असतात हा संदेश अधोरेखित केला जातो. यावेळी कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरताना दिसणार असून स्वामी कृपेने त्याच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवले जाणार आहे. कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रवीण तरडे यांनी केलेले आहे. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले असून वटवृक्ष एंटरटेनमेंट या बॅनर खाली हा चित्रपट साकारला गेलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. जय स्वामी समर्थ. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झालेली आहे. त्यानंतर आता स्वामी भक्त आणि चित्रपट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यात आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे. देऊळ बंद 2 या चित्रपटाचे पोस्टरमध्ये एक वेगळा भावनिक आणि आध्यात्मिक पैलू पाहायला मिळतोय. पोस्टरमध्ये स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहे. ते दुचाकीवर मागे बसलेले असून अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत आहे. विशेष म्हणजे स्वामींच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसत असताना स्नेहल तरडेच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात अश्रू दिसत आहे. या विरोधाभासामुळे कथा नेमकी कशावर आधारित आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दमदार आवाज आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो आणि हाच अनुभव या दुसऱ्या भागातही मिळणार आहे. पहिल्या भागात स्वामींचा प्रवास आलिशान गाडीतून दाखवण्यात आला होता, तर या भागात ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात. यामधून भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्यांच्या पाठीशी असतात हा संदेश अधोरेखित केला जातो. यावेळी कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरताना दिसणार असून स्वामी कृपेने त्याच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवले जाणार आहे. कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रवीण तरडे यांनी केलेले आहे. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले असून वटवृक्ष एंटरटेनमेंट या बॅनर खाली हा चित्रपट साकारला गेलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. जय स्वामी समर्थ. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झालेली आहे. त्यानंतर आता स्वामी भक्त आणि चित्रपट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यात आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे. देऊळ बंद 2 या चित्रपटाचे पोस्टरमध्ये एक वेगळा भावनिक आणि आध्यात्मिक पैलू पाहायला मिळतोय. पोस्टरमध्ये स्वामी समर्थ
प्रसन्न मुद्रेत हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहे. ते दुचाकीवर मागे बसलेले असून अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत आहे. विशेष म्हणजे स्वामींच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसत असताना स्नेहल तरडेच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात अश्रू दिसत आहे. या विरोधाभासामुळे कथा नेमकी कशावर आधारित आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दमदार आवाज आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना स्वामी प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो आणि हाच अनुभव या दुसऱ्या भागातही मिळणार आहे. पहिल्या भागात स्वामींचा प्रवास आलिशान गाडीतून दाखवण्यात आला होता, तर या भागात ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसतात. यामधून भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्यांच्या पाठीशी असतात हा संदेश अधोरेखित केला जातो. यावेळी कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरताना दिसणार असून स्वामी कृपेने त्याच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवले जाणार आहे. कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रवीण तरडे यांनी केलेले आहे. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले असून वटवृक्ष एंटरटेनमेंट या बॅनर खाली हा चित्रपट साकारला गेलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. जय स्वामी समर्थ.